हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आज आहे संडे, तर त्याच्यामुळे आम्ही चाललो आहे बनवायला सँडविच. कारण मी खूप विचारलं की काय खाणार म्हणून, की पोहे की साबुदाणे भिजत नाही टाकले, पाणी आलं नाही आहे 3 दिवस झाले. तर त्याच्यामुळे विचार केला आहे सिम्पल आणि चांगला सँडविच बनवा, त्याच्यात जास्त काही मगजमारी नाही. तर चला तुमच्यासोबत शेअर कर. ब्राऊन ब्रेड घेतलेला आहे, त्याच्यासोबत थांबणा आवाज येत नाही. मग ब्राऊन ब्रेड घेतलेला आहे, शेजवान चटणी, मेयोनीज, टोमॅटो सॉस, चीज खूप इम्पॉर्टंट आहे, चीज, अमूल बटर, ऑरिगॅनो, चिली फ्लेक्स आणि चाट मसाला. हे एवढं सर्व घेतलं. चला कपडे चेंज करून घेतले ना, कारण ते नाईट खूप चांगलं वाटतं. मग कांदा घेतला, त्याला कांदा चॉप करूया. दिसते खिडकीवर मोबाईल ठेवला, त्याच्यामुळे जास्त आवाज नाही. कितीही पाणी नसेल तरी पण भाज्या धुवूनच खा. कांदा धुतला, राऊंड राऊंड शेप. फॅनमुळे तुम्हाला आवाज येत असेल का? मला असं वाटतं. ठीक आहे, ओके, एक मिनिट. इकडे शेजवान चटणी टाकलेली आहे मी, टोमॅटो सॉस आणि मेयोनीज. इकडे शेजवान चटणी आणि टोमॅटो सॉस जास्त टाकला आहे आणि मेयोनीज खूप क्वांटिटी कमी टाकली आहे. आणि सेकंड त्याच्यावर जो जास्त ब्रेड आहे ना, त्यात मेयोनीज जास्त टाकलं आहे. शेजवान चटणी थोडीशी लाईट, कारण ऑलरेडीच एवढं स्पायसी होणार तर सँडविच जाणारच नाही. आणि टोमॅटो सॉस एकदम 2 वरच्या सेम टाकलेला आहे. स्प्रेड करूया आपण. स्प्रेड करून घ्यायचं एका ब्रेडला. आम्ही 3 जण आहेत म्हणून सर्व 2-2 खाणार आहेत. नवऱ्यासाठी सर्वांना असे 2-2 सँडविच मिळतील. असे 6 सँडविच बनवते मी, त्यासाठी 12 ब्रेड यूज झाले. स्प्रेड करून घ्यायचे. कांद्याचे असे एक लेयर्स करून ना लावायचे. जास्त कांदाही नको, जास्त टमाटरही नको, कारण मग असं एखादा थोडा कांदा जास्त आला की थोडंसं स्पायसीनेस लागतं. त्याच्यासाठी मी एकच कांदा आणि 1 टोमॅटो कापून घेतला आहे 6 सँडविचसाठी. चीज लावून घेतलंय. आता हे थोडंसं हे टाकायचं आहे, चिली फ्लेक्स, थोडंसंच टाकून घ्यायचं आहे. सिस्टरला सुद्धा जास्त स्पायसी आवडत नाही. आणि हा ऑरिगॅनो, माहिती नाही, हा जेव्हापासून ऑरिगॅनो आणला थोडासा कडवा टेस्ट होत आहे, त्याच्यामुळे हा पण थोडासाच टाकते. आणि चाट मसाला तो तुम्ही थोडासा टाकू शकता, कारण चांगली टेस्ट येते. थोडंसं भीती वाटते, जास्त नको पडायला. कारण जास्त मग खट्ट मिट्ट होईल. ओके, बस. आता हा ना ह्याच्यावर ठेवून टाकायचं. परफेक्ट. चला सर्वांना करू. त्यापैकी तवा गरम झालेला, त्याच्यावर आपण थोडंसं बटर टाकायचं आहे आणि थोडंसं असं मेल्ट करून घ्यायचं. मेल्ट झाल्यानंतर आपला सँडविच डायरेक्ट ठेवून द्यायचं तिकडे. आणि थोडंसं असं प्रेस करायचं आहे, कारण हा जो चीज स्लाइड आहे ना, थोडासा मेल्ट झाला पाहिजे आतमध्ये. ओके, थोडंसं त्याला हलवून घ्यायचं आहे, चिपकायला नको. ठीक है, ऐसा उसको सेकना है. क्रंचीनेस देख रहे हैं. फिर इसको कट करके मैं आपको बताऊँ.
जरूर ट्राय करणार आहे. एवढंच पाणी आहे आणि एवढी भांडी आहे आणि पाणी अजून सुद्धा आलं नाही. बघू, टँकर मागवलाय पण टँकरला सुद्धा संध्याकाळी येणार आहे. म्हणजे एवढी गर्दी आहे त्याच्यामुळे जेवढी भांडी असता येईल तेवढी आणि कमीत कमी भांडी यूज होईल असं आम्ही बघतोय आता. ठीक आहे, बघू आता केवढी भांडी असते. पाणी दाखव. सनम तेरी कसम हा मूवी चाललाय आणि सर्व असेच पडलेत घरात. ऐकलं, बघू आता. घरात पाणी नाही आणि आम्हाला पिक्चर चाललाय सनम तेरी कसम. जेवण काय बनवणारच नाही. उपाशी मला मच्छी नाही खाते कारण आहे पाणी नाही, धुवायला टाइम नाही म्हणून मच्छी प्लॅन कॅन्सल. घरी कोण आली बघा, मानू. हे बिस्किट खाल्लेलं आहे, तिला लागलंय. मानू मानू हिला पण. आणि ही आहे चिनू, ती बसली तिकडे बिस्किट खात. आणि हे बघा काय खेळणी आमच्या घरात. हाय कर, हाय बोल. हाय, वेलकम टू माय काकी ब्लॉग. हाय 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 हाय. बाय बाय. व्हॉट बाय. मनू नाही.